मीडिया भावांच्या भयणींचे स्वागत करता। आज प्रेस कॉन्फरन्स आयोवपाचें कारण म्हटल्यार 25 जुनाक इमर्जन्सी डिक्लेअर केली 1975 आणि आज ताका 50 वर्सां जावन गेली आणि 50 वर्सां जातकीर आमच्या गोंयचे सरकार म्हणटा की स्कुलांतल्या भुरग्यांक इमर्जन्सी बद्दल अवेरनेस करतले। आता इमर्जन्सी बद्दल अवेरनेस आता ह्या भुरग्यांक कितें गरज आसा एक मोठो प्रश्न आसा। मुख्यमंत्री सांगता तो सांगता पण एज्युकेशन डिपार्टमेंट सर्क्युलरूय काडटा। म्हणजे आजची एज्युकेशन पॉलिसी जी ह्या गव्हर्मेंटान हाडल्या आमकां अशें दिसतलें की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आयल्या ती भुरग्यांक पॉझिटिव्ह एप्रोचान वयर सरप आनी भुरग्यांची बऱ्या पद्दतीन उदरगत जावप। कारण आमी मेकॅलो पद्दतीक सदांच दोश दिला, कारण ती पद्दत जी आसा ती कारकून तयार करता, क्लर्क तयार करता, एंटरप्रेनर्स तयार करना आणि एंटरप्रेनर्स तयार करपा लागून न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आसा पळय तेजेर आमचें लक्ष आशिल्लें। पण ह्या पॉलिसीन जर अशें द्वेशाचें जर राजकारण शिकयतात, द्वेश शिकयतात, देश जर शिकयनात, आमचें म्हणणें कितें देश शिकोवचो आमच्या भुरग्यांक, आमचो देश कितें आसा तो शिकोवचो, द्वेश शिकोवचो न्ही ह्या सरकारान। आनी द्वेशाचें राजकारण जर ह्या भुरग्यांक शिकयता जाल्यार हेजें इतलें दुर्दैव आयज एज्युकेशन सेक्टरान खंयच ना। 75 एक इमर्जन्सी जाल्ली आनी ते इमर्जन्सीच्या विरोधान एक मोठें आंदोलन जालें। तुमकां सगळ्यांक खबर आसा, आमी आयकलां। आमकां ते स्कुलान शिकोवचें पडलें ना कोणें। भुरगो जसो व्हडलो जाता, वोटींग करपाक लागता, मॅच्युअर जाता, राजकारणाचे रस घेता, अशा प्रत्येक मनशाक इमर्जन्सी कितें खबर आसा आनी फाटलें सगळें राजकारण जें आसा पळय ताचेर मनीस स्टडी करता। तेज्या व्यतिरिक्त पॉलिटिकल सायन्स हो सब्जेक्ट जो आसा तितूनय हें शिकयलें वता, फुडल्या कॉलेजीच्या हिस्ट्रीनूय शिकयलें वता। हें जें आसा पळय शिक्षण जें आसा पळय तें त्या लेवलाच्या भुरग्यांक शिकयलें म्हणून आमचें कांय हरकत ना। आयज भुरग्यांक कवळें मन जें आसा तें कवळें मन डिस्टर्ब करपाचो प्रयत्न जे आसा पळय ह्या सरकारान हें सरकार करता अशें आमकां दिसता। जशें हांवें म्हटलें की तेन्ना 75 इमर्जन्सी जेन्ना लागू केली तेच्या नंतर एक मोठें आंदोलन जालें आनी त्या आंदोलनांतल्यान नवें सरकार घडलें। सो लोकांनी आंदोलन केलें, त्या आंदोलनकर्त्यांक त्या सरकारान भितर उडयले, सगळ्यो गोश्टी तुमकां सगळ्यांक खबर आसा। इट वॉज अ डिक्लेअर्ड इमर्जन्सी, लक्षात घ्या। 75 इट वॉज अ डिक्लेअर्ड इमर्जन्सी। आयज आमी पळयता अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी। आज आमी अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी कित्याक म्हणटा तर सरकाराच्या विरोधान कोणी जर उलयतात ताका टॅगिंग पयलें केलें वता की हो एंटी नॅशनल, हो अर्बन नक्सल अशें टॅगिंग केलें वता। ताका शेम केलो वता सगळ्या पद्दतींतल्यान की ताणें आनी फुडें उलोवचो न्ही। ताकाच न्ही तर ताका फॅमिली टार्गेट केली वता, तेजो बिझनस टार्गेट केलो वता। अशे सगळ्या प्रकारचे टार्गेट जो आसा पळय जो मनीस सरकाराच्या विरोधान उलयतात, फॉर द बेटरमेंट ऑफ द स्टेट आसतलें, फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री आसतलें, एक मनीस जर सरकाराच्या विरोधान उलयता, सरकाराच्या पॉलिसीच्या विरोधान उलयता, त्या मनशाक, त्या संस्थेक टार्गेट केलो वता। आज आमी पळयलां काल एक चार दीस पयलीं आम आदमी पार्टीची एक रॅली वताली, मोर्चा वतालो। तो मोर्चा रस्तो ब्लॉक करून तो मोर्चा ब्लॉक केलो। वॉट इज दिस? दिस इज नॉट इमर्जन्सी? इजंट इट अन अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी? जुंता हावजान कोणी जर प्रश्न विचारपा वता, जुंता हावजा भायर पोलीस लायतात आनी 144 सेक्शन लायतात आनी सगळ्यांक आडोवन उडयता। म्हणजे प्रोटेस्ट करप ना आयच्या दिसाक ह्या सरकाराच्या पॉलिसीच्या विरोधान, ह्या सरकाराच्या विरोधान प्रोटेस्ट करप ना। हेका म्हणटात अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी। आज आमी स्कुलांनी कॉलेजींनी पळयलें, कॉलेज आर ऑल गेटेड्स नाव। प्रत्येक कॉलेज जी आसा तांकां गेट आसा। एकदां भुरगो भितर शिरलो की ताका भायर सरूंक मेळना। इज दीस नॉट एन अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी? आज भुरगे प्रोटेस्ट करूंक पावना, भुरगे प्रोटेस्ट करपाक भिता। आमच्या टायमार स्टुडंट जे आशिल्ले ते भरपूर आंदोलनां करताले, बारीक बारीक विशयांचेर जेन्ना दुखताले, एक पेपरान फेल जालो, पेपरान मार्क कमी पडले, एजिटेशन जाताली, मोठी मोठी एजिटेशन गोंयांत जाताली। आमी जुनी एजिटेशना पासून जर म्हटलें 50% तिकेट, हाफ तिकेटीचें आंदोलन आसतलें, मेटास्ट्रिप्साचें आंदोलन आसतलें, मागीर कोकण रेल्वेचें आंदोलन, कितलीशीं मोठी मोठी आंदोलनां गोंयांत चल्लीं। ही कित्याक चल्ली? कारण एक कॉन्स्टिट्यूशन आमकां हो रायट दिता, रायट टू प्रोटेस्ट, रायट टू स्पीक, हो कॉन्स्टिट्यूशन आमकां रायट दिता। आज हो रायट अनडिक्लेअर्ड पद्दतीन ह्या सरकारान आमचे कडल्यान काडून घेतला। ही एक दुर्दैवाची गजाल आसा। आज आमी जर पळयलें जाल्यार रस्ते ब्लॉकेड करतात, पोलिसांक घालतात आनी रस्ते ब्लॉकेड करतात। आज मुख्यमंत्र्याच्या बंगल्या कडेन वता आसतना तुम्ही पळयलां आसतलें की थंय ब्लॉकेड ऑलरेडी केल्लो आसता।
थंय दोरयो बांदून दवरलेले असता. म्हणजे मुख्यमंत्र्याक मेळपाक वचप ना अशें मुख्यमंत्र्याचें म्हणणें काय कितें, सरकाराचें म्हणणें काय कितें, दीस इज एन अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. म्हणजे आयच्या दिसाक जर आमी पळयलें MPTचे MPA करून उडयले. तुमकां सगळ्यांक लक्षात येता आसतलें MPT जेन्ना MPA करून उडयले, MPAन तो रॅम्प जो आसा बायणा वता तो रॅम्पाची गेट बंद केली पयली. आयची गजाल आसा की फूट ओव्हरब्रिज तेंच्यांनी बंद केलो. म्हणजे कसली दादागिरी ह्या संस्थांची, ह्या सगळ्या यांची कसली दादागिरी जाला. दीस इज अ अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. आमी आयच्या दिसाक अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीन आसा. आणि म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीच्या ह्या सरकारान सगळ्या देशवासियां कडेन, सगळ्या गोंयकारां कडेन माफी मागपाची गरज आसा बिकॉज ऑफ दीस अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. म्हादय विकली, देर इज अ अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. तुम्ही पळयलां आसतलें सगळे प्रोजेक्ट आमच्या माथ्यार घालता, बुलडोज केले वता. तातूंत डबल ट्रॅकिंग म्हणा, ते डबल ट्रॅकिंगाचो विरोध करता कारण थंय घरां पडटली, हेरिटेज वतले म्हणून लोक जर विरोध करता आणि पोलाचो विरोध करता जाल्यार आयच्या दिसाक सरकार पोलीस घालता आणि त्या लोकांक अटक करता. म्हणजे आमकां प्रोटेस्ट करपाचो रायट ना. अशें जर पळयलें जाल्यार सगळ्या बाबतींत जर आसा जाल्यार आज एक पोलीस स्टेट करून उडयल्लें आसा ह्या सरकारान. पोलिसांचो भंय नसत्या गजालीक आमी पळयलां की पोलिसांचो नसत्या गजालीक भंय घातला. प्रोटेस्टर्सांचेर पोलीस घालतात, पूण हांगा जो क्रायम रेट जर पळयलो जाल्यार क्रायम रेट तितलोच वाडला. म्हणजे क्रिमिनल्सांक पोलिसांचो भंय ना, प्रोटेस्टर्सांक पोलिसांचो भंय आसा. दीस इज अ अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. आणि ह्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी जो आसा ताचो विरोध करपाक लागून 11 जुलयाक प्रोग्रेसीव फ्रंट ऑफ गोवाच्या वतीन आमी सगळ्या गोंयकारांक उलो मारता की तेंच्यांनी हेजो विरोध करचो. आणि 11 जुलयाक हांगा आझाद मैदानाचेर आमी अर्दे दिसाचें धरणे आंदोलन जें आसा, पिसफूल धरणे आंदोलन जें आसा तें आमी धरता. सगळ्या गोंयकारांनी जेंकां अशें दिसता की गोंयांत अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आसा, खंय ना खंय हुकुमशाही आसा, खंय ना खंय डिक्टेटरशीप आसा, त्या सगळ्या लोकांनी ह्या धरणे आंदोलनाक सहभागी जावचे, आपले मत मांडचे. आनी इट वील बी अ पिसफूल प्रोटेस्ट. सगळे पॉलिटिकल पार्टीज जे आसा तांकां अशें दिसता की तांचेरूय खंय ना खंय ईडी घातली वता अननेसेसरीली, तांचेरूय खंय ना खंय कारवाई केली वता अननेसेसरी. तांकां प्रेशरायज करतात, प्रेशरायज करून तांकां मागीर भारतीय जनता पार्टीन घेतात. असे जे सगळे लोक जे आसा ते सगळ्यांक आमी विनंती करता की प्रोटेस्ट अगेन्स्ट दीस अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. आणि 11 जुलयाक आमी सगळ्या गोंयकारांक उलो मारता की 11 जुलयाक सगळ्यांनी एकठांय येवचें आणि ह्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीचो विरोध करचो. 25 जून हो इमर्जन्सी डे म्हणून भारतीय जनता पार्टीन मोठ्या दबाज्यान म्हाका दिसता सगळ्या भारतभर असो कितें तरी साजरो केलो. 50 वर्सां जालीं. त्या वेळारच्यो काही गजाली आशिल्ल्यो, त्या वेळारच्यो काही घटना ज्यो आशिल्ल्यो त्यो त्या काळान त्या लोकांचेर जाल्ले काही गजाली आसतल्यो. सद्यस्थितीचेर आमी उलोवया. आजच्या घडयेक हांगा कितें चल्लां. जशें हृदयनाथान म्हणलें की त्या वेळार डिक्लेअर केल्ली इमर्जन्सी वॉज डिक्लेअर्ड बाय द प्रायम मिनिस्टर एट दॅट टायम थ्रू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आताच्या घडयेक अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी जी आसा ही चालू आसा. आणि ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी जी आसा ही प्रत्येक मनशाचेर तांचेरी लादल्या. जावं तो गव्हर्मेंट सर्वंट आसूं, जो खंय तरी गव्हर्मेंटाच्या हातूंत कामाक आसतलो, तो जर काही विरोध करता जाल्यार ताजी ट्रान्सफरी मारप. सतावणूक जो ह्या सरकाराक विरोध करता, ह्या सरकाराचेर काही ज्यो तांच्यो गजाली ज्यो आसतल्यो ज्यो पटना अशें तांकां दिसता, ताका ते विरोध करता जाल्यार हे सरकार जे आसा, भारतीय जनता पार्टीचें सरकार जे आसा, हे तांचो आवाज दामपाचो प्रयत्न करता. दीस इज नॉट अ इमर्जन्सी. आमी भयभिताच्या वातावरणान हांगा जगतात. आज जर हांव कितें हांगा उलयता, म्हजो धंदो वेवसाय आसा, फाल्यां म्हजेर सर्च जातली, फाल्यां ज्यो ज्यो गव्हर्मेंट ऑथॉरिटीज आसा त्या ऑथॉरिटीज म्हज्या दारार आसतले. फाल्यां हाजें लायसन्स सारकें आसा पळय रे, हाजें कितें आसा पळय रे. दीस टायप ऑफ असल्या पद्दतीचें जें राजकारण जें आसा, असल्या पद्दतीचें नीच राजकारण जें आसा हें भारतीय जनता पार्टी करता. दीस इज कॉल्ड अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. ते डिक्लेअर करिना, ते येतात आनी तांची पद्दत कशी तर तुकाच न्ही, तुज्या सगळ्यांक काबार करप.
त्या वेळार तरी कोण आंदोलक आशिल्ले ते आंदोलकांक भितर उडयताले. 25 जून 1975 जी 2 वर्सां जी इमर्जन्सी जाली त्या वेळार जे आंदोलक आशिल्ले जे सरकाराक विरोध करताले त्या पर्टिक्युलर लोकांक धरून उडयताले. पण हांगा कशें चल्लां खबर आसा? हांगा तो कोण, ताजी फॅमिली कोण, ते खंय खंय आसात, ते कितें कितें करतात, ते खंयचे नोकरेक आसात, ताजो मामाचो कोण पूत आनी कोण, प्रत्येक नातें सोदून काडून तांकां सताव हे सद्याचे हे सरकार जे आसा ते करता. सो इट इज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी विच इज गोईंग ऑन इन एंटायर नेशन ऑफ इंडिया. आणि सगळीकडे भयभिताचें वातावरण जशें हृदयनाथान म्हणलें की पोलिसांचो भंय खंय कोणाक आसपाक जाय, कशा पद्दतीचो आसपाक जाय, पूण तो भंय सर्वसामान्यांक घालून दवरला. म्हणजे फाल्यां जर तुका कितें जाल्यार रोखडेच ते येवन तुज्या दारार उबे रावतले. प्रोटेस्ट करपाची आज परिस्थिती ना. तुका धरतात पयलीं भितर उडयतात. मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचेर आमी कितल्या वेळार हे केल्यात, निदर्शनां केल्यात. पयलीं आतां सुद्दां न्ही, पयलीं पासून केल्यात. पण आतां जर तुमी वचत जाल्यार ताणें फुडेंच बॅरिकेडिंग घालून दवरला. ह्या लोकांक भंय आसा. हे जे एकंदरीत दिसता त्या वेळार सुद्दां त्या वेळच्या राजकारण्यांक भंय जाल्लो म्हणून ती इमर्जन्सी लादली. आणि ह्या राजकारणाक प्रत्येक मनशाचो भंय आसा. प्रत्येक मनीस जो आसा तो उलयत आपल्याचेर येत हे हातून भयान जे आसा हे राजकारणी जे आसा जे भारतीय जनता पार्टी ते चलयतात किंवा जे आज सरकारान बसल्यात तांकां प्रत्येक मनशाचो भंय आसा. तेन्ना आपली ताकद आपणे वळखपाक जाय. हनुमानान जशें जागयलें की तुजे कडेन जी ताकद आसा म्हणून ताका जागयलें पळय, तशें म्हाका दिसता गोंयकारांनी आनी किंबहुना पूर्ण देशान जागे जावपाची गरज आसा की लोक हे श्रेष्ठ. दिस इज डेमोक्रेसी. आमी कोणाच्या हुकुमशाहीचेर हांगा ना. दिस इज डेमोक्रेसी. आणि लोकांचे मागणे लोकां खातीर हे सरकार आसपाक जाय, लोकाभिमुख सरकार आसपाक जाय. अशें फक्त उलयलें म्हणून जायना, तर तशी कृती सुद्दां आसपाक जाय. आणि हे सध्याचे सरकार जे आसा ते अंत्योदय तत्वाचेर, सर्वोदय तत्व, ग्रामोदय तत्व खंयच्या आधाराचेर तुमी उलयता लोकांक भयभीत करून. आणि रिसेंटली आमी म्हणिल्लें की गुंडोदय तत्व ते एड करपाक जाय. कित्याक सरकारान काही आमदार आणि मंत्री बसल्यात ते सेल्फ डिक्लेअर गुंडय आसात थंय. म्हणजे एका बाजूक पुलिसांचो भंय घालतात आणि एका बाजूक स्वता गुंड म्हणूनय ते प्रूव्ह करतात. खरें म्हणल्यार दीस इज अ टायम एक रेव्होल्युशन जावपाक जाय अमंग द पीपल. लोक जेन्ना उठतले, लोक जेन्ना भायर सरतले पळय तेन्ना राजकारणी खंय कितें करूंक शकताले. तेन्ना लोकांक उलो आसा 11 जुलय ह्या दिसा आमी हांगा धरणां धरतले ह्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीच्या खातीर. तेन्ना सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आसतले, एनजीओज आसतले, जाका दिसता की आपल्यांक खंय तरी आपले स्वातंत्र्य जे आसा ते खंय तरी हे हाडोवपाचो प्रयत्न करता सरकार. आपली जे फ्रिडम ऑफ स्पीच जे आसा ते खंय तरी दामपाचो हे सरकार प्रयत्न करता अशें दिसता. तांच्यांनी सगळ्यांनी ह्याच आझाद मैदानाचेर 11 जुलयाक येवचें. आणि त्या वेळार पळोवया आमकां जर पिसफुली हे जे आंदोलन आमी करतले ते आमकां करूंक दिता काय हे पोलीस हांगा सर्व आमकां अशें हे गराडा घालून आसतले. त्या दिसा कळटले. तेन्ना सगळ्यांक उलो मारता की खऱ्या अर्थान जर आमी डेमोक्रेसीन रावता जाल्यार त्या दिसा म्हाका दिसना पोलिसांनी हांगा कितें रावपाची गरज. कित्याक इट इज अ पिसफूल डेमॉन्स्ट्रेशन. पिसफूल आमी आमचे जे प्रोटेस्ट जो आसा तो आमी दवरपाचे आसा. तेन्ना 11 जुलय हे ह्या येता त्या 13-14 दिसा भितरूच येता. तेन्ना सगळ्यांनी ही डेट जी आसा ती लक्षात दवरची. 11 जुलय त्या दिसा सगळ्यांनी आझाद मैदानाचेर सकाळी 9 वाजता हजर रावचे. धन्यवाद. ही जी डेट हा पळय 11 जुलय कित्याक सेट केला तुमी, कित्या कारण हा? एक हे 15 दिसाचो टायम मेळटा सगळ्या लोकांपर्यंत पावपाक म्हणून तो सेट. अशें काय त्या दिसा कांय स्पेसिफीक अशें ना. तो दीस आमी त्या दिसाक स्पेसिफीक घडोवया. गोंयकारां कडेन मागता की तो हिस्टॉरिकल डे करूया आमी. तुम्ही म्हटले पळय ते भुरग्यांक ते शिकयतात म्हणून डेमोक्रेसीची हत्या बीन म्हणून भुरग्यांक शिकयतात म्हणून. बट लिगली अशे पार्टी एजंडा बीन व्हरपाक पॉसिबल आसा अशें आसता कायद्यान आसा? ना. एक्चुली शिक्षणान राजकारण केन्ना हाडचें न्ही हीच पॉलिसी गव्हर्मेंटाची आशिल्ली. आतां पर्यंत जी पॉलिसी आयली ती शिक्षणान राजकारण हाडूंकूच जायना. म्हणजे जें कितें आज पर्यंत भुरग्यांक शिकयलें तें राजकारणाचे व्यतिरिक्त भुरग्यांक शिकयलें. आणि तेच शिकोवंक जाय. भुरग्यांक आज उदरगत जातली जाल्यार राजकारण शिकोवपाची गरज ना.
हे अनकॉन्स्टिट्युशनल आसा, इल्लिगल आसाच, पण अनएथिकलूय आसा. सरकारान ही अनएथिकल गजाल केल्या की ल्हान कवळ्या म्हणान तुम्ही आतांच द्वेष निर्माण करपाचो प्रयत्न करता, तें बंद जावपाक जाय. आणि तेच विचार करून आम्ही ठरयलें की ती डिक्लेअर्ड इमर्जन्सी असली, ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आसा. त्या डिक्लेअर्ड इमर्जन्सीचो विरोध मोठ्या प्रमाणात जाल्लो आणि ह्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीचो विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात जावंक जाय, म्हणून आम्ही गोंयकारांक कॉल दिलो. ॲक्च्युली शिक्षण खातें जें आसा, जो मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केला, वेदर ताणें ताजे कमिटी जी आसा, शिक्षणाचे एक कमिटी आसपाक जाय, तातूंत शिक्षणाचे जे श्रेश्ठ आसात किंवा एकाडेमिशियन्स आसात तांची खरी म्हळ्यार मतां घेवंक जाय. मुख्यमंत्री पॉलिटिकली तूं उलोवन वता, हे कोणाच्या खुस्तार उलयता तूं? वेदर तुवें तें उलयता पयलीं तूं कोणा कडेन कन्सल्ट केल्लो काय तुका दिसलें म्हणून तूं उलयलो? सो पॉलिटिशियन जेन्ना तूं एज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून तूं चलयता तेन्ना पॉलिटिक्स आनी एज्युकेशन हे सेपरेट आसपाक जाय. एज्युकेशन हे एज्युकेशनिस्टांच्या हातान आसपाक जाय, ना की ते पॉलिटिशियनाच्या हातान. रुजनीस बाब, तुम्ही म्हादयच्या संदर्भात सुद्धा उलयले. एका टायमार तुम्ही म्हादयचो विशय धरलेलो खूब. आता तुम्ही तितके म्हादयच्या संदर्भात काय उलयना, अशें कित्याक लागून जालें? ना, उलयना अशें न्ही. आमी मदीं मदीं जेन्ना कितें घडटा त्या टायमार आमी म्हादयच्या बाबतींत उलयल्ले आसा. सदांच रस्त्यार येवनूच आंदोलन जातलें अशें कांय ना. लोकां पर्यंत विशय पावोवंक जाय. म्हादय ही प्रत्येक मनशाक कळूंक जाय. ताका लागून आमी फाटीं खूब प्रयत्न केल्ले आनी आतांय बीन आमचो इमिजिएटली एक प्रोग्राम आसा, ताका लागून आमी वेगळी प्रेस घेता. कारण आमकां हो जो विशय आसा अनकॉन्स्टिट्युशनल किंवा अनडिक्लेअर्ड डेमोक्रेसी हो डायल्यूट करपाचो ना. तो वेगळो एक विशय, हो वेगळो विशय. ते म्हादय म्हणून तुमच्या मुखार आमी परत येतले. कदाचित फाल्यांच तुमकां परत आमच्या समोर आमी आपयतले. थँक्यू सर.